फर्दापूरकरांनाच ग्रामपंचायतीने दिला मोठा दिलासा। तोंडापूर धरण क्षेत्रात पाऊस कमी पडल्यानं 4 दिवसाचाच होता पाणी पुरवठा। जेसीबीच्या साह्यानं धरणात चर खोदून सुद्धा पाण्याच्या पातळीत वाढ नाही, तर 10 HP मोटार धरणात टाकून विहिरीत पाणी घेऊन फर्दापूरकरांना मिळालं आता सुरळीत पिण्याचं पाणी। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत फर्दापूरकरांना खोटी आश्वासनं देणाऱ्या लोकप्रतिनिधींना फर्दापूरकरांनीच दिली चपराक। ही बातमी आहे फर्दापूर प्रतिनिधी प्रवीण तायडे यांच्याकडून। सोयागाव तालुक्यातील जगप्रसिद्ध असलेले फर्दापूर हे गाव जगप्रसिद्ध अचिंठा बुद्ध लेणीच्या पायथ्याशी छत्रपती संभाजीनगर जळगाव राष्ट्रीय महामार्गावर असून येथे जगभरातून लेणी बघण्यासाठी पर्यटकांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो। अशा या जगप्रसिद्ध असलेल्या फर्दापूरकरांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा मानसिक त्रास सहन करावा लागतो। लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पुढाऱ्यांनी खोटी आश्वासनं देत फर्दापूरकरांचं फक्त मतदान घेऊन विजयी झाले, मात्र त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्याचं दिसून येत नाहीये। खोटे बोल पण रेटून बोल अशी अवस्था सध्या पुढाऱ्यांची झालेली असून फर्दापूरकरांनी तहान कोण भागवेल अशा विवंचनेत फर्दापूरकरांची अवस्था झाली आहे। मात्र या फर्दापूरकरांना वालीच नसल्यानं गावाचा एक कृतिशील आदर्श उपसरपंच फिरोज शेख, आदर्श ग्रामपंचायत अधिकारी सुनील मंगरुळे यांनी आपले ग्रामपंचायतीचे सहकारी भीमा बोराडे, शेख जाकीर शेख हुसेन, ग्रामपंचायत कर्मचारी गणेश वेल्हाळकर, सोहेल पठाण, शेख तौसिफ, गणेश गव्हाणे आणि गावकरी यांच्या मोलाच्या सहकार्यानं तोंडापूर धरणात 10 HP मोटार टाकून विहिरीत पाणी घेतलंय। तर 4 दिवसाआड होणारा फर्दापूरकरांना पिण्याचा पाणी पुरवठा हा खऱ्या अर्थानं सुरळीत केलाय। त्यामुळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच, आदर्श ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी यांचे गावकऱ्यांनी मोठे कौतुक केलं। जिल्हा परिषदेला निवडून आलेले फक्त खोटी आश्वासनं देतात, फोटो सेशन करतात आणि फर्दापूरकरांची दिशाभूल करतात। गावकरी तो राव काय करी या म्हणीप्रमाणे शेवटी फर्दापूरकरांनीच पुढाकार घेतला आणि खोटी आश्वासन देणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीला निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या आश्वासनाला बळी न पडता फर्दापूरकरांना 4 दिवसाआड होणारा पाणी पुरवठा आता हा सुरळीत केला आहे। त्यामुळे फर्दापूरकरांनी आनंदाचा श्वास घेतलाय। या माध्यमातून गावकऱ्यांनी एक संदेश दिलाय की गावाची एकजूट ही महत्त्वाची असते। आपणच आपले अश्रू पुसू शकतो। आपल्या सोयगाव तालुक्याला फक्त सावत्र आईची, सावत्र बापाची, सावत्र भावाची, सावत्र बहिणीची, सावत्र मुलाची राज्य शासनात आपली मते घेणारे, खोटी आश्वासनं देणारे लोकप्रतिनिधी पुढारी हे करत आहेत आणि त्यामुळेच आपणच आपल्या गावाचा विकास आपल्याच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करावा आणि पिण्याच्या पाण्याची उद्भवलेली परिस्थिती स्वतः आपण हाताळूयात। आपल्या गावकऱ्यांना आपण 4 दिवसाआड होणारा पाणी पुरवठा सुरळीत केलाय, तो आपल्या गावकऱ्यांचा एकजुटीचा विषय आहे असं देखील गावकरी म्हणतात। त्यामुळे खोटी आश्वासनं देणाऱ्या पुढाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना एक मोठी चपराक बसल्याचंही दिसून येत आहे।